टॉपिक आहे हा आपल्याला 4 मार्क्ससाठी विदाउट ऑप्शन आणि 6 मार्क्ससाठी विथ ऑप्शन विचारला जातो। त्या न्यूट्रिएंट सोबतच ऑक्सिजन सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। ऑक्सिजन इनहेल केला जातोय, सगळं येतं ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये। क्रेब सायकल म्हणजेच काय? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहा तुमचे दिशा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते आणि आज आपण अगदी महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत जो लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मधला आहे त्याच्याबद्दल। मग सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला आपण। आता त्यापूर्वी जे काही बोर्डचं वेटेज आहे ते बघूयात काय। मग हा जो टॉपिक आहे हा आपल्याला 4 मार्क्ससाठी विदाउट ऑप्शन आणि 6 मार्क्ससाठी विथ ऑप्शन विचारला जातो। त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे ते बघूयात आपण। फर्स्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, त्याच्यानंतर सेकंड आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, थर्ड आहे सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी एफिशियन्सी आणि त्याच्यानंतर आहे सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस। मग आजच्या लेक्चरमध्ये काय शिकणार आहोत तर जे एनर्जी प्रोडक्शनचा टॉपिक आहे त्याच्याबद्दल सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला। जे काही एनर्जी प्रोडक्शन आहे या एनर्जी प्रोडक्शनमध्ये 3 स्टेप्स असतात। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ग्लायकोलायसिस, त्याच्यानंतर सेकंड आहे क्रेब्स सायकल आणि थर्ड आहे ETC रिॲक्शन। जी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होत असते ही एनर्जी 3 स्टेपमध्ये तयार होते किंवा जे काही तयार होणं आहे आणि त्याच्यानंतर ती कन्वर्ट करणं आहे ते हळूहळू आपण बघणारच आहोत। पण 3 स्टेप्स असतात। फर्स्ट वन आहे ग्लायकोलायसिस, सेकंड आहे क्रेब्स सायकल आणि थर्ड वन आहे ETC रिॲक्शन। सुरुवात करूयात। मग जे काही एनर्जी प्रोडक्शन आहे ही एनर्जी आपल्याला कशातून मिळते? आता बेसिक अगदी म्हटलं तर फूड पासून, बरोबर। अगदी पहिल्या डोक्यात येणारा काय थॉट आहे जेव्हा आपल्याला एनर्जी मिळते मग आपण ती कुठून मिळवतो? फूड पासून। आपले जे काही फूड सोर्सेस आहेत ते सगळे। मग त्या फूड मधून आपण नेमकं काय घेतोय? त्याच्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याच्यामध्ये असणारे प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, बरोबर। कार्बोहायड्रेट्स मधून आपल्याला काय मिळतंय? ग्लुकोज, त्याच्यानंतर प्रोटीन्स मधून अमिनो ऍसिड्स आणि जे फॅट्स आहेत त्याच्यामधून फॅटी ऍसिड्स आणि अल्कोहोलचा कंटेंट। मग आता हे सगळं मिळतंय पण हे युटिलाइज करत असताना अजून काही वेगळ्या प्रोसेसेस आहेत का? अजून वेगळं काही होतंय का? हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे। नेक्स्ट आहे फॉर ऑब्टेनिंग एनर्जी न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन आर नेसेसरी। आपण जी काही एनर्जी मिळवतोय ती एनर्जी मिळवत असताना फक्त न्यूट्रिएंट्सच गरजेचे आहेत का रे? तर नाही, त्या न्यूट्रिएंट सोबतच ऑक्सिजन सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। मग ते कसं ते सुद्धा बघणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स। आता कार्बोहायड्रेट्सच का? कारण की आपली जी एनर्जी आहे ही मोस्ट ऑफ द आपण कशामधून मिळवतोय? ग्लुकोजमधून। मग ग्लुकोज कुठून मिळवलं? कार्बोहायड्रेट्समधून। मग हे जे कार्बोहायड्रेट्स आहे ह्या कार्बोहायड्रेट्सचा फूड सोर्स काय रे? मिल्क आहे, फ्रूट्स, जॅगरी, त्याच्यानंतर आहेत व्हेजिटेबल्स अँड सिरियल्स। हे जे काही फूड स्टफ आहे या सगळ्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असतात। देन नेक्स्ट आहे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम। आता तर आपण एनर्जी बद्दल शिकत होतो, मध्येच रेस्पिरेशन कसं काय आलं? जे आपण इकडं सेंटेन्स बघितलं वी ऑब्टेनिंग एनर्जी न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन। आपण जी काही एनर्जी मिळवतोय ती एनर्जी आपण कशामधून मिळवतोय? तर न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन मधून। न्यूट्रिएंट्स तर ठीक होतं पण आता ऑक्सिजन मधून पण मिळवतोय। आता ऑक्सिजन म्हटलं तिथं काय येणार लगेच? रेस्पिरेशन। मग आता तेच रेस्पिरेशन आपल्याला शिकायचंय त्यापूर्वी सिस्टीम काय सांगते, डायग्राम काय सांगते ते बघूयात। डायग्राम मध्ये काय काय? इथं आहे नेझल कॅव्हिटी, त्याच्यानंतर आहे ओरल कॅव्हिटी, लॅरिंग्स आहे, ट्रॅकिया आहे, लेफ्ट लंग आहे। इथे जे हे ब्रांचेस सारखं स्ट्रक्चर दिसते ते आहे राईट ब्रॉन्कस, त्याच्यानंतर हे जे आहे डायफ्रम, त्याच्यानंतर आहे अल्व्हिओली। हे सगळं येतं ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये। हे सगळे ऑर्गन्स काय करत असतात? पार्टिसिपेट करत असतात। मग आता हे का शिकायचंय? आतापर्यंत तर शिकलो की रेस्पिरेशन, पण आतापर्यंत आपण काय शिकलो की रेस्पिरेशन म्हणजे काय? ऑक्सिजन इनहेल केला जातोय आणि कार्बन डायऑक्साईड एक्झेल केला जातोय। एवढंच रेस्पिरेशन आहे का रे? तर नाही। रेस्पिरेशनचं पर्पज काय? तर आपण जी काही एनर्जी वापरून घेतोय, जी एनर्जी युटिलाइज केली जाते, वापरली जाते, ती एनर्जी ऑक्सिजन पासून पण मिळवली जाते। मग त्या सगळ्याबद्दल शिकायचंय। इथं आहे रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल्स। जे रेस्पिरेशन होतंय हे रेस्पिरेशन 2 लेवलला होत असतं। मग पहिली लेवल आहे बॉडी लेवल रेस्पिरेशन। बॉडी लेवलला होणारं रेस्पिरेशन याच्यामध्ये काय होतंय तर एक्सचेंज ऑफ गॅसेस। विच गॅसेस? ऑक्सिजन अँड
कार्बन डायऑक्साईड, जो ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे हे एक्सचेंज केले जातात. मग एक्सचेंज कसं, तर जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन इनहेल केला जातोय आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे हा एक्झेल केला जातो. बरोबर, ऑक्सिजन इनहेलिंग आणि कार्बन डायऑक्साईड एक्झेलिंग. इथपर्यंत तर शिकलो. पण आता पुढचा पार्ट अगदी महत्त्वाचा आहे. तो काय सांगतोय, जे सेकंड लेवल आहे ती आहे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. सेल लेवलला होणारं रेस्पिरेशन. आता सेल रेस्पिरेशन करते का, नेमकं काय होतंय, तर याच्यामध्ये फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. जे फूडस्टफ आहे हे फूडस्टफ्स ऑक्सिडाइज केले जातात. मग त्याच्यामध्ये एकतर ऑक्सिजनची मदत घेतली जाईल किंवा ऑक्सिजनची मदत घेतली जाणार नाही. आपण याला म्हणतो सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची मदत घेतली जाते त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची मदत घेतली जात नाही त्याला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशाचं आहे रे, एनी गेसेस? ग्लुकोज. ग्लुकोज सारखं दिसतंय. आपल्या ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, C6H12O6. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, ग्लुकोजचं. मग हे इथं का बरं दिलं असेल, या ग्लुकोज पासून आपण काय मिळवतोय, एनर्जी मिळवतोय. हे सिम्बॉल कशाचं आहे, एनर्जीचं आहे की नाही. मग ग्लुकोज पासून एनर्जी मिळवली जाते. हे आपल्याला या सगळ्यामध्ये पर्पज, मेन पर्पज काय, तर एनर्जी मिळवणं. बरोबर, मग ती कशापासून मिळवतोय, ग्लुकोज पासून मिळवतोय. मग आता पुढचं काय आहे, जे एनर्जी आहे या एनर्जीमध्ये दोन टाईप्स आहेत. एनर्जी मिळवली पण ती युटिलाइज करणं किंवा जशी मिळवतोय तशी ती युटिलाइज करू शकतोय का, ते आता बघायचंय. एनर्जीमध्ये दोन टाईप असतात. फर्स्ट वन आहे डायरेक्ट एनर्जी आणि दुसरं आहे इनडायरेक्ट एनर्जी. शब्दावरून ओळखू शकतोय. डिरेक्ट म्हणजे काय, डायरेक्ट म्हणजे काय, ॲज इट इज ती युटिलाइज करू शकणं त्याला आपण म्हणतो डायरेक्ट एनर्जी. मग ही जी डायरेक्ट एनर्जी आहे ही कशाच्या स्वरूपात असते, ATPच्या स्वरूपात. जी काही एनर्जी ATPच्या स्वरूपात आहे ही आपण डिरेक्टली युटिलाइज करू शकतो. मग जर दुसऱ्या कोणत्या फॉर्ममध्ये असेल तर ती आपल्याला कन्वर्ट करून घ्यावी लागते ATPच्या फॉर्ममध्ये आणि मगच आपले जे सेल्स आहेत ती एनर्जी युटिलाइज करू शकतो. मग ATP म्हणजे काय, फुल फॉर्म काय, तर ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट. हे जे फुल फॉर्म्स आहेत हे विसरायचे नाही आहेत अजिबात पण. त्यानंतर इनडायरेक्ट एनर्जी. जी इनडायरेक्ट एनर्जी आहे याच्यामधून आपल्याला दोन मॉलिक्यूल मिळतात. फर्स्ट आहे NaDH2 आणि त्याच्यानंतर आहे FADH2. मग जो NaDH2चा मॉलिक्यूल आहे त्याचा फुल फॉर्म काय, तर निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. याच्यामधून जर आपण कन्व्हर्जन केलं का ते इनडायरेक्ट आहे, आपल्याला कशात कन्व्हर्जन करावं लागेल, डायरेक्टमध्ये, कारण बॉडीला ती काय करायची, युटिलाइज करायची. मग NaDH2चा एक मॉलिक्यूल जर आपण कन्वर्ट केला डायरेक्ट एनर्जीमध्ये तर त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, 3 ATPs. बरोबर. त्याच्यानंतर जो दुसरा आहे FADH2 त्याचा फुल फॉर्म आहे फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. मग आता हा जो फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आहे ह्याला जर आपण कन्वर्ट केलं डायरेक्ट एनर्जीमध्ये तर आपल्याला याच्यामधून किती ATPs मिळतात, 2 ATPs. मग आता ह्याचं कन्व्हर्जन असेल किंवा ATPs तयार होणं किंवा FADH2 तयार होणं, NaDH2 तयार होणं, त्याचं युटिलायझेशन करून घेणं, हे 3 स्टेपमध्ये होतं. ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि ETC रिॲक्शन. मग आता ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या सुरुवात करूयात. फर्स्ट आहे ग्लायकोलायसिस. या ग्लायकोलायसिसची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय होतंय ही कोणी डिस्कवर केली ते पहिल्यांदा बघूयात. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस वॉज डिस्कवर बाय 3 सायंटिस्ट. फर्स्ट वन आहेत गुस्ताव एम्ब्रेन, त्याच्यानंतर सेकंड आहेत ऑटो मेयरहॉफ, थर्ड आहेत जॅकॉब पर्नस. ह्या तिघांनी त्यांच्या कलिग सोबत मिळून ही जी सायकल आहे ही डिस्कवर केली. मग आता ही सायकल डिस्कवर केली, मग त्यांचे जे इनिशियल्स आहेत एम्ब्रेनमधला E, मेयरहॉफमधला M आणि पार्नासमधला P, याच्यावरूनच ह्या सायकलला नाव काय पडलं तर EMP पाथवे. जे काही सायकल्स असतील किंवा बघा बऱ्याच ज्या थेरीज आहेत ह्या सगळ्या थेरीजला ज्या सायंटिस्टने ती डिस्कवर केलेली आहे त्या सायंटिस्टची नावं दिलेली आहेत. त्यांच्या इनिशियल्सवरून नावं दिलेली असतील किंवा त्यांच्या नावातला एखादा वर्ड वापरून त्या थेरीजला नाव दिलेलं आहे. मग आता हे जे 3 सायंटिस्ट आहेत त्याच्यामधला फर्स्ट आहे हा गुस्ताव एम्ब्रेन, दुसरे आहेत ऑटो मेयरहॉफ, थर्ड आहेत
जॅकब पर्नस या तिघांनी ग्लायकोलायसिस सायकल डिस्कवर केली, म्हणून त्या सायकलला नाव काय पडलंय, EMP पाथवे. याच्यानंतर ग्लायकोलायसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. ही जी ग्लायकोलायसिसची सायकल आहे ही कुठं होते, तर सायटोप्लाझम मध्ये होते. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघूयात. मग आता जी ग्लायकोलायसिसची सायकल आहे याच्यामध्ये हा जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे, या ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन केलं जातं. मग ब्रेकडाऊन म्हणजे काय रे, तर एखादा जर मॉलिक्यूल असेल त्या मॉलिक्यूलला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड केलं जातं, ब्रेक केलं जातं. मग आता ब्रेक कशामध्ये केलं जाते, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 आणि H2O या मॉलिक्युल्समध्ये होतं. त्याच्यानंतर हे जे पायरुविक ॲसिड आहे या पायरुविक ॲसिडचं ॲसेटाइल कोएन्झाइम A मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. हे कन्व्हर्जन होत असताना जे NADH2 आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे हे आपल्याला याच्यामधून मिळतं. जी ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आहे किंवा जी ग्लायकोलायसिसची सायकल आहे ही इथपर्यंतच आहे की याच्यामध्ये आपल्याला पायरुविक ॲसिड मिळतंय, ATP मिळतोय, NADH2 आहे, H2 आहे. पण हे जे पायरुविक ॲसिड आहे ह्याचं कन्व्हर्जन आपण ॲसेटाइल कोएन्झाइम A मध्ये करतो. आणि हे करत असताना आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणू शकतो आपण की NADH2 असेल आणि CO2 आहे हे मिळतंय. इथपर्यंत झाली ग्लायकोलायसिसची सायकल. याच्यानंतर नेक्स्ट आहे क्रेब्स सायकल, जी सेकंड स्टेप होती. आता क्रेब्स सायकल म्हणजेच काय, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. मग क्रेब्स सायकल कसं काय नाव पडलंय, क्रेब्स सायकल वॉज डिस्कवर बाय सर हॅन्स क्रेब. म्हणून आता ह्यांच्या नावामध्ये काय क्रेब आहे म्हणून सायकलला नाव काय पडलंय, क्रेब सायकल. त्याच्यानंतर ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड इन द मायटोकॉन्ड्रिया. ही सायकल कुठं ऑपरेट केली जाते, कुठं होतीये, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होतीये. त्यानंतर ही सायकल होत असताना ह्याच्यामध्ये नेमकं काय केलं जाते, आठवतंय, इकडे आपल्याला ॲसेटाइल कोएन्झाइम मिळाला होता, त्या ॲसेटाइल कोएन्झाइमचं कन्व्हर्जन केलं जातं. मग कन्व्हर्जन करत असताना हा जो अख्खा ॲसेटाइल कोएन्झाइम आहे याच्यातलं फक्त ॲसेटाइलचं ऑक्सिडाइज केलं जातं आणि ऑक्सिडाइज करून कार्बन डायऑक्साईड आहे, H2 आहे, NADH2 आणि FADH2 हे मॉलिक्युल्स मिळवले जातात. काय केलंय, ॲसेटाइल कोएन्झाइम आहे त्याच्यामधला फक्त ॲसेटाइलचा ऑक्सिडाइज केलंय आणि त्याच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड, H2O, NADH2 आणि FADH2 हे मॉलिक्युल्स मिळाले. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ETC रिॲक्शन. ETCचा फुल फॉर्म काय रे, तर E फॉर इलेक्ट्रॉन, T फॉर ट्रान्सफर, C फॉर चेन. ETC रिॲक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता ही जी रिॲक्शन आहे, ही जी चेन आहे ही कुठं होतीये, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया. ही जी प्रोसेस आहे ही मायटोकॉन्ड्रियामध्ये होतीये, म्हणून इथं आपल्याला हे मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर दिलंय. मग याच्यामध्ये नेमकं काय होतंय ते बघूयात. त्यापूर्वी याच्यात काय काय बघा, हे मायटोकॉन्ड्रिया आहे, हे आहे त्याचं आउटर मेम्ब्रेन, त्याच्यानंतर हे आहे इनर मेम्ब्रेन, इथं आहे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, फॅटी ॲसिड्स आहेत, पायरुविक ॲसिड आहे. या सायकलमध्ये, या रिॲक्शनमध्ये जी इनडायरेक्ट एनर्जी आहे ही इनडायरेक्ट एनर्जी आपल्याला डायरेक्ट एनर्जीमध्ये काय केली जाते, कन्वर्ट केली जाते. काय होते बघा, इनडायरेक्ट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू डायरेक्ट एनर्जी. बरोबर. आता हे जे काही NADH2 आहे, FADH2 आहे, काय आहेत रे, इनडायरेक्ट एनर्जीचे फॉर्म आहेत. बरोबर. ह्याला कन्वर्जन आपण कशामध्ये केलं, डायरेक्ट एनर्जी म्हणजे ATP. जो ATPचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपण त्याला काय केलंय, कन्वर्ट केलंय. इथपर्यंत क्लिअर झालो. मग NADH2 जर मॉलिक्यूल असेल, एक NADH2चा मॉलिक्यूल आपल्याला 3 ATPs मिळवून देईल, एक FADH2चा मॉलिक्यूल 2 ATPs मिळवून देईल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही अजिबात. काय विसरायचं नाहीये, कारण जे आपल्याला कॅल्क्युलेशनचा पार्ट बघायचा आहे तेव्हा ह्याची आपल्याला गरज लागणार आहे की एक NADH2चा जर मॉलिक्यूल असेल तर तो किती ATPs मिळवून देईल, तर 3. आणि जर एक FADH2चा मॉलिक्यूल असेल तर किती ATPs मिळतील, 2 ATPs मिळतील. इथपर्यंत क्लिअर झालंय. देन नेक्स्ट आहे कॅल्क्युलेशन. आता सायन्स आहे त्यातही पार्ट 2 आहे. मग कॅल्क्युलेशन कसं काय आलं, तर एवढं काय कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन नाहीये,
पण अगदी बेसिक आहे. मग ते पर्पज काय, कशासाठी, का गरजेचं आहे कॅल्क्युलेशन बघणं? तर बा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन तर केलं, पण एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमधून आपल्याला किती ATPs मिळाले हे तर कळालं पाहिजे, म्हणून हे कॅल्क्युलेशन आहे. अगदी सिंपल आहे. 1 ग्लुकोज मॉलिक्यूल हॅज 38 ATPs. एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल आपल्याला 38 ATPs मिळवून देतो. कसं बघूयात. जी ग्लायकोलायसिसची सायकल झाली त्याच्यामध्ये आपल्याला 2 ATPs मिळाले, बरोबर. त्याच्यासोबत 2 NADH2 चे मॉलिक्यूल मिळाले. आता जर एक NADH2 चा मॉलिक्यूल असता त्याच्यामधून किती ATP मिळाले असते? 3. आता 2 आहेत म्हणजे त्यातून किती मिळणार? 6. हे 6 आणि हे 2 किती मिळाले? 8. टोटल 8 ATPs झाले. त्याच्यानंतर आपण जे पायरुव्हिक ऍसिड मिळालेलं त्याचं कन्व्हर्जन कशात केलेलं रे? ॲसिटाइल कोएन्झाइम A मध्ये. मग आता हे करत असताना त्याच्यामधून आपल्याला NADH2 मिळालेले किती? तर 2. कन्व्हर्जन केलं की किती मिळतील? 6 ATPs. म्हणून टोटल किती आली? 6 ATP. इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर क्रेब्स सायकल बघितली होती. मग आता क्रेब्स सायकलमध्ये काय केलं? जे ॲसिटाइल कोएन्झाइम A होतं त्याचं टोटल ऑक्सिडेशन झालं. आठवतंय? जे ॲसिटाइल होतं त्याचं टोटल ऑक्सिडेशन होऊन आपल्याला हे सगळे मॉलिक्युल्स मिळाले. मग आता 3 NADH2 हे आपल्याला एका ॲसिटाइल कोएन्झाइम A मधून मिळतात. मग जर 2 ॲसिटाइल कोएन्झाइम A असतील तर मल्टिप्लाय बाय 2 किती झाले? 6 झाले, बरोबर. इथं लिहिते 6. त्याच्यानंतर इथं पण काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय 2. काय आन्सर येईल आपलं? 2. इथं पण सेम मल्टिप्लाय बाय 2. 2 आला आन्सर. मग आता कन्व्हर्जन करायचंय 6 NADH2 चं ATPs मध्ये. मग काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय बाय विथ 3. 6 मल्टिप्लाय बाय 3. आन्सर काय येईल? 18 ATPs. का मल्टिप्लिकेशन करतो हे कळालंय? कारण की NADH2 चं जर आपण कन्व्हर्जन करत असू तर त्याच्यामधून आपल्याला 3 ATPs मिळतात. म्हणून 6 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 18. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 2. का 2? FADH2 आहे. FADH2 किती मॉलिक्युल्स देतो आपल्याला ATPचे? 2 देतो की नाही, म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 2 4 ATPs. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 2 ATPs. मग आता ह्याचं कन्व्हर्जन करावं लागेल का? नाही. मग 2 ATPs. मग आता 18 + 4 + 2 काय येईल? 24. इथपर्यंत झालं. मग आता काय करायचंय? हे 8 ATPs 6 ATP आणि 24 ATP एकत्र. 8 + 6 + 24 किती आला आन्सर? 38 ATPs. मग एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल आपल्याला 38 ATPs मिळवून देतो. कॅल्क्युलेशन सिंपल आहे, कॉम्प्लिकेशन्स काहीच नाही आहेत. फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि हे विसरायचं नाही आहे. एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल आपल्याला 38 ATPs मिळवून देतो. इथपर्यंत क्लिअर झाला आहे पार्ट. मग आता ह्याच्याच रिलेटेड अगदी एक्सरसाइज बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपल्याकडे आहे, त्याचं सोल्युशन सुद्धा आपल्याकडे आहे. मग असेच अजून नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर लगेचच जाऊन प्ले स्टोअरवरून जो आपला दिशा डिजिटल नावाचा ॲप आहे तो बाय करा. हे लेक्चर कसं वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि अजून काही रिक्वायरमेंट्स आहेत लेक्चरबद्दलचे ते आम्हाला नक्कीच मॅसेज करून ठेवा किंवा कमेंट सेक्शनमध्ये जरी तुम्ही कळवलं तरीही चालेल. फक्त जो काही सपोर्ट करताय तो तसाच राहू द्या आणि आपलं ॲप लगेचच बाय करा. तिथून डाउनलोड करून त्याच्यामध्ये असणारा कोर्स आहे तो बाय करा आणि जे काही सपोर्ट करताय तो असाच राहू द्या. थँक्यू सो मच.